रोलिंग अँड ऍक्शन. तर नमस्कार, आज आपण आलेलो आहे शूटिंग बघायला, लाईव्ह शूटिंग बघायला आलेलो आहे. सिरीजचं शूटिंग, मूवीचं शूटिंग, वेब सिरीज, शॉर्ट फिल्मचं शूटिंग कसं होतं हे आज आपण बघायला आलेलो आहे. तर तुम्ही बघत राहा शूटिंग कसं होतं. आणि ही त्यांचं जे सेटअप दिसते पाठीमागं, ही त्या शूटिंगचं त्यांचं जे हाऊस आहे यामध्ये सगळं शूटिंग होतं. मराठी सिरियलचं शूटिंग चालू आहे इथं. तर बघूया शूटिंग कसं होतं. आणि हे सेटअप सगळं डमी आहे हे समजा तुम्हाला पुढे सांगतोच, पण आता बघूया आज जाऊन की कसं शूटिंग होतं किंवा काय काय होतं हे पुढे बघूया आपण. त्याच्या बाजूला एक स्टुडिओ आहे. तर इथं एकदम ते भीतीदायक सीन जे शूट होतात, जे भीतीदायक सीन दाखवतात ते इथं शूट होतात. म्हणजे जे हॉरर टाईप, जे डरावणे सीन, वातावरण बघू शकता कसं आहे तुम्ही. ते एकदम भीतीदायक आहे, जिथं कोणच नसते, एकदम सन्नाटा आहे. तर असं सीन जे भूताचे वगैरे थोडक्यात म्हटलं जातं ते असे या ठिकाणी शूट होतात. म्हणजे एकदम वातावरण पण भीतीदायक आणि त्यात अजून ते सेटअप बनवून ते खूपच भीतीदायक बनवतात आणि एकदम सन्नाटा. नाईटच्या वेळेस तर, रात्रीच्या वेळेस तर इथं खूपच म्हणजे काय नाहीये पण भीतीदायक आहे सीन. वरच्या बाजूला बघेल तर तिथं पण खूप झाडं वगैरे आहेत, असं म्हणजे जंगल टाईप एरिया असल्यागत आहे. तर एकदम तिथं पण एकदम हॉरर आणि म्हणजे वेगळं वाटतं. म्हणजे जो ज्या नजरेनं बघेल त्याला ते दिसतं. कोणी रोमॅन्टिक पणानं बघेल तर रोमॅन्टिक दिसणार, कोणी भीतीच्या सीन बघेल तर भीती दिसणार. म्हणजे जे ज्या नजरेनं बघेल म्हणजे प्रत्येक सीनचं शूटिंग होऊ शकतं. म्हणजे ठीकठाक आहे समजा, परिसर पण एकदम ओके मध्ये आणि शूट होऊ शकतं. आणि वरती झाडं पण मस्त आहेत, म्हणजे जे वाटेल ते वाटेल. आणि आता थोडं आतल्या बाजूला बघू, तर आतून बघू शकता हे त्यांचं घर, त्यांचं हाऊस कसं दिसतंय बघा. किती एकदम टॉपचं बनवलंय सगळं, एकदम लाईटिंग मिटिंग लावून. तर हे अजून अस्ताव्यस्त पडलंय. जर शूटच्या वेळेस सेटअप केलं ना एकदम क्वालिटी ओरिजिनल हुबेहूब दिसतंय. पण आता थोडं अस्ताव्यस्त पडलंय. तिचे टीव्ही बी एकदम जिथल्या तिथं पद्धतशीर असतंय सगळं. आता थोडं अस्ताव्यस्त पडलंय, पण सेटअप केल्यानंतर एक नंबर. त्यांचा झोला वगैरे बघू शकता. समजा डमी आहे, समजा लाकडाचा आहे, पण एकदम दिसायला टॉप दिसतंय आणि मस्त वाटतंय. समजा शूटच्या वेळेस तर लय मस्त वाटतं. तर याच्यावरती एक मजला, इथं पण 2-3 रूम आहेत. त्या प्रत्येकाचे रूम वेगवेगळे असतात. आणि इथं मधला हॉल आहे, इथं पण बेड वगैरे, सोफा वगैरे काय काय ठेवलंय. आणि डमे पण ही लय मजबूत आहे बरं का. किती पण वारा पाऊस आला तर हालत नाही, काय नाही. तर लाईटिंग वगैरे अस्ताव्यस्त पडले सगळं. बाहेर शूटिंग चालू आहे त्यामुळे आतमध्ये काही लक्ष दिलेलं नाही. इकडे समजा मॉनिटर वगैरे, लाईटिंग बिटिंग सगळं पडलंय अस्ताव्यस्त. आणि आतमध्ये शूट असले एकदम सेटअप करतात. तर हे समजा म्हणजे बनवलं एसीबीसी आतमध्ये आहे समजा. आणि वरती लाइटिंग वगैरे आहे. ही वर काय कॅमेरा कधी जात नाही छत की तरफ, म्हणजे वरती. तर ही लाइटिंग कायमचं फिट करून ठेवलेलं आहे. तर यामधून जास्त प्रकाश पडतो आणि एकदम घरात हुबेहूब उजीड वगैरे हुबेहूब दिसतं सगळं. तर वरती दुसऱ्या मजल्यावर, तर दुसऱ्या मजल्यावरून बघा कसं दिसतंय, एकदम अस्ताव्यस्त पडलंय. तरी पण टॉपचं वाटतंय, एकदम स्वच्छ आणि अट्रॅक्टिव्ह. तरी पण सजवलं ना तर अजून शूटच्या वेळेस जर सेटअप केलं तर अजून क्वालिटी दिसतं. आणि आपल्याला वाटतं की समजा ओरिजिनल आहे, पण सगळं डमी असतंय. आणि आपण सिरियल बघताना एकदम मग्न होऊन बघतो की काय सिच्युएशन चालू, आता काय होईल, पुढे काय होईल. तर तसं काय नसतं. समजा स्क्रिप्टेड असतंय, समजा काल्पनिक स्टोरी असते. आणि आता कॅमेरा वगैरे आज सेटअप व्हायला लागलाय, म्हणजे आज शूटिंग असं वाटतंय. तर चला बघू पुढे काय होतंय ते. तर रूम मधलं शूटिंग बघा कसं होतं. त्याचं एकट्याचं कपाट वगैरे, बेड वगैरे, जे सोफा असेल, जे खिडक्या वगैरे, पडदे वगैरे एक तर वैयक्तिक लावलंय सगळं. तर स्वच्छता सगळं ठेवलेलं आहे. आणि बेडवरती तो एकटाच असतो असं धावतात. फक्त शूटिंगच्या पुढे एकटाच असतो. कॅमेऱ्याच्या पाठीमागे अनेक जण असतात, त्यामुळे तो एकटा नसतो शूटवरती, बेडवरती. फक्त शूटवरती एकटाच रूम मध्ये धावतात. आणि समजा लाइटिंग वगैरे लावून समजा एकदम वैयक्तिक धावतात. समजा शांत वगैरे वातावरण करून शूट करतात. तर एकदम हुबेहूब धावतात आपल्याला ते. रोलिंग अँड ऍक्शन. तर डायरेक्टर वगैरे इथे बसलेत, तर इथून ते मॉनिटर करतात. जे स्क्रिप्टमध्ये आहेत तसंच हुबेहूब येतंय का चेहऱ्याचे एक्सप्रेशन वगैरे, किंवा सगळं स्क्रिप्टमध्ये आहे तसं. तर इथून ते वॉच करतात, मॉनिटर करतात. आणि काय चुकलं तर लगेच कट करून रिटेक करतात, पुन्हा शूट करतात. पण जसं आहे तसंच आलं पाहिजे शूटमध्ये. तर ते इथून सगळं ओकेमध्ये मॉनिटर करतात. आणि तिकडे पुढे शूट चालू आणि इथं त्यांचे स्क्रीनचे ठेवलेले आहे. तर इथून ते समजा वॉच करतात. हा, तर बघू शकता कशा प्रकारे शूट होत आहे. तर खाली ते थर्माकॉलचं जे लावलेलं आहे, तर ते कलाकाराच्या चेहऱ्यावरती अजून उजेड येण्यासाठी, लाईट येण्यासाठी ते लावलेलं आहे. पुढून लाइटिंग तर लावलंयच, पण खालून पण म्हणजे लाइटिंग कलाकार एकदम अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. एकदम कॅमेऱ्यामध्ये क्लॅरिटी वगैरे एकदम कूल दिसली पाहिजे. आणि पाठीमागे जे गाड्या वगैरे लावल्या ते समजा त्या स्क्रिप्टमध्ये असतं. सगळं जे आहे ते स्क्रिप्टमध्ये हुबेहूब धावलेलं असतंय. आणि बघू शकतात ते कलाकार जे डायलॉग बोलतात, पुढे कॅमेरा आहे, तिकडे मॉनिटर करतात डायरेक्टर सर. आणि समजा कसं एकदम स्क्रिप्टेड असतं. आणि बघू शकता कशा प्रकारे शूट होत आहे ते. आणि कलाकार एकदम म्हणजे
जे स्क्रिप्ट एकदम ते ध्यान करून स्क्रिप्टचं एकदम हुबेहूब बोलतात, जसं काय रिअल कहाणी चालू आहे किंवा त्यांच्या लाईफमधलं रिअल. आणि इकडे बघू शकता जे असिस्टंट डायरेक्टर आहे ते स्क्रिप्टमध्ये जे आहे तसंच येतंय का, किंवा जे एक्सप्रेशन किंवा जे डायलॉग वगैरे आहे ते समजा, आणि सेटअप पाठीमागं समजा लावलाय वरून ते जे लावलाय पडदा वगैरे जे काय आहे ते. आणि इकडे समजे कलाकार समजे उभा आहेत, जे लायटिंगवाले, सेटअपवाले, डायरेक्शन वगैरे सगळे पाठीमागं आहेत आणि कलाकार पुढे आहेत. ते कलाकार एकटेच नसतात. शूटला आपल्याला वाटतं की फक्त दोघंच बोलतात, काय तर प्लॅनिंग करतात, काय करतात, काय तर वैयक्तिक बोलतात, पण ते फक्त शूट पुरतच दाखवतात. त्याच्या पाठीमागे खूप जण असतात, त्यामुळे ते एकटे नसतात. हे समजा काल्पनिक स्टोरी असते. ते सिरियलमध्ये बघतात, एवढं मन लावून बघतात, इमोशनल होतात. ते तसं काही नसतंय, हे सगळं काल्पनिक असतंय आणि आपल्याला दावायपुरतं ते करतात, तेवढं इमोशनल होतात, थोडं डोळ्यातून पाणी आणतात. पण ते आपण बघा किती लोक आहेत, आपण ते समजलं पाहिजे की काय, पण मनोरंजनासाठी बघू शकतो, पण एवढं पण मनावर नाही घ्यायचं की समजा रिअल आहे म्हणून. तर हे बघू शकता, समजा शूटिंग अशा पद्धतीनं होतं आहे. बघू शकता डबल सेटअप कॅमेरा, आणि कॅमेराचा अँगल चेंज झाला की समजा सेटअप लाइटिंग वगैरे सगळं चेंज करावं लागतं. आणि त्याच्यामुळे खूप मोठी टीम असते आणि कलाकाराचं पण लगेच टचअप केला जातो, मेकअप वगैरे समजा ओके मध्ये केलं जातं. आणि कलाकार पुढे एकटाच असतो, पण त्यामागे खूप मोठी टीम असते पाठीमाग कव्हर करण्यासाठी. तर हे अशा पद्धतीनं सगळं शूटिंग होतं. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं पाहण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत बाय.